हाय बच्चा, काय ग, काय झालंय? हाय प्यारी. ये नाही ना, तिकडे बस ना प्लीज. मी काहीतरी केलं तुझ्यासाठी. ये नाही ना प्लीज प्लीज. आई ग. अरे वा, आज बरीच खातिरदारी होती माझी. काय ग, काय करतेस? चहा केलाय तुझ्यासाठी. हा? आलं घालून चहा केलाय. चाट मसाला नाही टाकला. नक्की ना? हो बघ ना. अरे वा. आहा, अप्रतिम झालाय, एकदम फक्कड. ये, आवडला तुला? खूप आवडला. पण आज काय एकदम चहा वगैरे? आज मी खूप हॅप्पी आहे. ओके, एनिथिंग स्पेशल? गॅरीला राधिका बद्दल मी आता काहीच सांगणार नाहीये. तिच्यात आणि रेवतीमध्ये भांडण झालं की मग आपोआपच कळेल. शनाया, शनाया, काय कुठे हरवलीस? नाही, कुठेच नाही. एनिवे, हाऊ वाज युअर डे? डे वॉज गुड, प्रिटी हेक्टिक. बरीच कामं होती, मीटिंग्स वगैरे होत्या. आनंद आणि पानवलकरांची पण डिस्कशन झालं. पानवलकर आणि आनंदशी कसलं डिस्कशन केलं? अगं ती इंटर कंपनी कॉम्पिटिशन आहे ना, कम्प्लीट मॅन म्हणून, त्याच्याबद्दल. ओ हा, या आय नो अबाउट दॅट कॉम्पिटिशन. कम्प्लीट मॅन. अनफॉर्च्युनेटली माझी फॅमिली नसल्यामुळे मला त्याच्यात कम्पीट करता येणार नाहीये. मी कुठल्या कॅटेगरीतच बसत नाही ना. That's okay. You are the best man in the whole world. That's why I love you, बच्चा. पण तरी मला फार इच्छा होती या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायची. बघू, काहीतरी विचार करावा लागेल. वो वो वो. Are you gonna go back to your family? नाही ग, तसं नाही. पण ऍटलीस्ट अथर्व तरी इथे असायला हवा होता. ए नो वे यार, तेवढ्यासाठी अथर्वला वगैरे इथे आणू नकोस प्लीज. मला मुलांची खूप अलर्जी आहे. प्लीज नको नको. आणि त्या मॉन्स्टरला काही पडले का तुझी? तुला भेटायला तरी येतो का तो? सोड ना प्लीज. अगं राधिकाने सोडलं त्याला तर येईल ना. चल ना, आता माझा मूड खराब करतोस का तू? सोड ना. आपण डिनरला जाऊया का? डिनरला परत बाहेर? मग काय लेले उपारगृहातून खायचंय परत? मला आमटी भात खाऊन कंटाळा आलाय. प्लीज चल ना बा. मला बाहेरचं रोज रोज खाऊन कंटाळा आला बच्चा. चल ना. बरं जाऊया. मी रेडी होते. हो. सारंगचं अभ्यासात अजिबातच लक्ष नाहीये. यावेळी सुद्धा त्याला मॅथ्स मध्ये खूपच कमी मार्क्स मिळालेत. मॅडम, त्याला मॅथ्स विषय कठीण वाटतो मॅडम, आणि त्यामुळे तो अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो. अहो पण हे चुकीचं आहे ना. देतो तुम्ही लक्ष द्या. ओके मॅम, देतो लक्ष. कुणाला भेटायचं? इथे फर्स्ट स्टँडर्डचा क्लास आहे ना? आहे. मला फर्स्ट स्टँडर्डच्या क्लास जवळ जायचं. ते बघा, त्या मॅडम फर्स्ट स्टँडर्डची आहेत. भक्ती मॅडम, त्यांना भेटा. धन्यवाद. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.